खरंच देव परीक्षा घेतो का? खूप दिवसापासून तिरुपतीला जायचं मनात होतं. 2-3 वेळा जायचं प्लॅन बनवलं, पण काही झालं नाही. पण त्या दिवशी माझं डोकं शांत नव्हतं. विचार संपत नव्हतं. दिवस हलके नव्हते. ओव्हर थिंकिंग इतकं वाढलं होतं की प्रत्येक गोष्ट मनात ओझं वाटायचं. आणि म्हणून वाटत होतं, मी नाही जाणार तिरुपतीला. तो जेव्हा मला बोलवेल, तेव्हाच मी जाईल. आम्ही ना आता दुकानला गेलेलो, तर तिथनं सामान घेतलं. तर माझ्यासोबत भांडतंय, तू एवढं का पैसे दिलेस मी? अरे सामान घेतलंय तर पैसे द्यायला नको आहे. पुणे स्टेशनला पोहोचलो. ती गर्दी, आवाज, गोंधळ. मी डायरेक्ट ट्रेनचे तिकीट बुक केलं होतं. 90% चान्स होते, पण ट्रेन तिकीट काही कन्फर्म झालीच नाही. तेव्हा पहिल्यांदा जाणवलं की श्रीनिवासांच्याकडे जायचं असेल तर सरळ रस्ता नसतो. लास्ट मोमेंटला ट्रेन तिकीट कॅन्सल झाल्यावर मी थांबलो नाही. कनेक्टिंग तिकीट बुक केलं. प्लॅटफॉर्मकडे चाललो होतो. पाय पुढे जात होते, पण मन भरलेलं होतं. डोक्यात फक्त प्रश्नच प्रश्न, पण उत्तर एकही नव्हतं. आणि तरीही हा प्रवास थांबत नव्हता. जणू कोणीतरी म्हणत होतं, चल आता मागे वळून बघू नकोस. कनेक्टिंग ट्रेन बुक केल्यामुळं पहिलं प्रवास पुणे टू हुबळी होतं. ट्रेनमध्ये चढलो. ओव्हर थिंकिंग कसं तरी व्हायला लागलेलं आणि सतत चालू असलेलं मनातील धावपळ की आता काय होईल, पुढे काय होईल. ट्रेन हल्ली, पुणे मागं राहिलं. गर्दी, आवाज सगळं हळूहळू दूर जात होतं. तेव्हा पहिल्यांदा थोडं शांत वाटायला लागलं, पण मन शांत नव्हतं. भरपूर प्रश्न मनात चालू होते, कारण मला त्या 5 सेकंदात श्रीनिवासांच्याकडून त्या प्रश्नांची उत्तर हवी होती. कारण मी ऐकलेलो तिरुपतीला 5 सेकंदाचं दर्शन मिळतं, एवढी गर्दी असते. पण देव जर माझी परीक्षा घेत असेल, ती 5 सेकंदही मला मंजूर आहेत. फक्त मला लवकरात लवकर तिकडे पोचायचं होतं. पण श्रीनिवासांना भेटणं एवढं सोपं नव्हतं. ते माझे बहुतेक परीक्षा घेत होते. माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या नादात मी पहिला टप्पा गाठलो, हुबळी जंक्शन. रात्री 10:30च्या आसपास मी तिथे पोहोचलो. अजूनही डोकं शांत नव्हतं. दुसरी कनेक्टिंग ट्रेन हुबळी टू तिरुपती ही लेट झाली. पुढं काय करायचं हे माहीत नव्हतं. परत डोक्यात चालू, आता काय करू, आता काय करू, कसं करू. कारण ती ट्रेन 6 तास लेट झाली होती. प्लॅटफॉर्मवरतीच थांबून विचार करत होतो. आणि एक गोष्ट मला जाणवलं की हा प्रवास मी करत नव्हतो, तर हा प्रवास माझ्याकडून करून घेतला जात होता. कारण काहीच माझ्या हातात नव्हतं. प्लॅटफॉर्मवरती उभा होतो आणि 10 मिनिट झालं एक ट्रेन प्लॅटफॉर्मवरती येऊन उभी होती, बेंगलोरकडे जाणारी. मी त्या ट्रेनकडे बघत होतो आणि डोक्यात विचार चालू होतं, आता काय करू, ट्रेन लेट झालेली आहे. विचार करत करत मी वेटिंग रूमकडे निघालो. आणि त्या क्षणी मनात एक विचार आला, जर देव परीक्षा घेतोय तर मी पण नापास होणाऱ्यातला नाही आहे. त्या क्षणी कुठलाही दुसरा विचार न करता मी धावलो. कसं धावलो माहीत नाही. दुसरी ट्रेन पकडलोय, त्यात पण एक ट्विस्ट झाला. फक्त एवढं माहीत आहे की तो बोलवतोय. मी बेंगलोरची ट्रेन पकडलो. शरीर थकलं होतं, पण मन स्थिर नव्हतं. कारण आपल्याला वाटतंय की सगळं सोपं आहे, पण त्या क्षणी हे परीक्षा सोपं नव्हतं. कारण पुढच्या टप्प्याला काय होईल हे मला माहीत नव्हतं. रात्रभर बसून सकाळी 5 वाजता बेंगलोरला पोहोचलो. जास्त क्लिप्स नाही आहेत, कारण थकवा होता. पण कधी कधी जे कॅमेऱ्यात नसतं तेच आत घडत असतं. मग सकाळी बेंगलोर टू तिरुपती 6:15ची एक बस बुक केलेलो. 5:30 पासून मॅजेस्टिकला वाट बघत होतो. आत्ता येईल बस, नंतर येईल बस. 6:15 झाले, 6:30 झाले, बस काय आलीच नाही. कस्टमर केअरशी कॉन्टॅक्ट करून भांडून मग कळालं की त्या बसचा ब्रेक फेल झाला.
तेव्हा वाटलं देव पण म्हणतोय येऊन दाखव माझ्याकडे. पण मी थांबलो नाही, मी मागे नाही वळलो. थोड्या वेळाने त्याने आम्हाला 6:15ची एक बस दिली. शरीर थकले होतं, डायरेक्ट डोळे मिटलो. आता वाटत होतं बस, आता पोचतोच आहे, आता लवकरात लवकर भेट होणार. बस सुरू झाली आणि मी गाढ झोपलो. बेंगलोरच्या बाहेर पडतच होतो तोपर्यंत बसचा चेंज झाले. त्या क्षणी एकच प्रश्न आला डोक्यात, मी एवढे अडथळे आले त्यानंतरही देवाकडे भेटायला चाललोय, पण तो अजून माझी परीक्षा घेतोय. सीटवरून खाली उतरलो आणि त्या क्षणी माहीत नाही कुठून कसं मी तिथे श्रीनिवासांना भेटलो. खरं सांगतो, मी तिथे श्रीनिवासांना भेटलो, पण मंदिरात नाही, माणसाच्या रूपात.